आज तर सकाळी भरपूर काम होतं, पण कामामुळे तर स्वतःकडे लक्ष द्यायला टाइमच भेटत नाही. हे तर घरातलं काम आपल्याला कधी सोडतच नाही, आपण पण त्याला कधी सोडणार पण नाही. बरोबर आहे का नाही बरं, मला कमेंट करून नक्की सांगा. पण मी तर आज ठरवलं होतं की काम जरा बाजूलाच ठेवायचं होतं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं होतं. मग काय, सकाळी उठून आंघोळ करून आरशासमोर जाऊन असं काहीतरी टाइमपास करत होतो. खरंच ना, लग्न झाल्यानंतर बाई किती का मेकअप करणार, परंतु तिने सिंदूर लावजेपर्यंत तिचा मेकअपला लुक काय येत नाही. सिंदूर लावल्यानंतरच तिचा मेकअप पूर्ण लुक दिसते का नाही, बरोबर आहे का? आरशासमोर तर मेकअप करत होतो, पण डोळ्यासमोर तर काम दिसत होतं. मला तर भीती वाटलेलं होतं, हानी उठजेपर्यंत सगळं करावं म्हणून होतं. पण मॅडम तर मेकअप करजेपर्यंत उठून बसली होती. पण आज जरा हानीला दिमाग जास्तच आलं होतं बरं का. मीच तिला बघून शॉक झालो होतो. तिनं अगोदर झोपेतून उठली की रडायचं काम करते, पण आज तर झोपेतून उठल्या उठल्या रडायचं सोडून माझ्यापाशी येऊन मला हेल्प करत होती. माझ्या तर पिल्लूला सगळं समजलं होतं की आज तर मम्मीला भरपूर काम आहे, कशाला सतवायचं, म्हणून तिनेच मला हेल्प करत बसली होती. तुम्हाला तर दिसत असेल मला किती जास्त हेल्प. फायनली मेथीची भाजी आणि आंबाड्याची भाजी निवडणं तर झालं होतं. काम तर आणि भरपूर होतं, परंतु हानी पण झोपेतून उठल्यापासून तिच्यासोबत टाइमपास केलं नव्हतं, त्याच्यामुळे जरा काम बाजूलाच ठेवून तिच्यासोबत टाइमपास करायचं होतं. आज ना मला हानीला साडी नेसवायचं होतं, पण मॅडम का ठेवूनच घेत नव्हती. मला ना तिला गावाकडे कसं बाया डोक्यावर पदर टाकतात तसं साडी नेसवायचं होतं. फायनली गावाकडच्या बाईचा तर लुक झाला होता. मला तर हानी याच्यामध्ये ओळखूच येत नव्हती, हे कोणती बाई आल्यासारखंच वाटायला लागली होती, पण हानी तर लय जास्त खुश होती बरं का.